राहिले त्यांना मोठे अवघड प्रॉब्लेम आले. अवघड नाही म्हणजे जवळजवळ राहिलेच तुम्ही आता. तुम्ही आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे, नाही झोप आली तरी झोप येत नाही, डबल. आता हसाल हो. आता बायका सुद्धा लोक फार लांबून लांबून आणतात. ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. काय करणार? जागरण कोणाला जात लंगर तुटला. अवघडे ए इंदुरीकरचे वाक्य कधी खोटे ठरू शकत नाही. हा, बुद्धीत बदला, बुद्धीत बदला. का सगळं मिळेल हे आय आय ए बुद्धीत बदला. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडवीन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पुरीने, निम्मे. आम्ही एका वर्गात होतो नाही, कोण कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही. भंगार भंगार आपलं कोणच्यावर प्रेम? बंगल्यात राहतीन गावंडेवर प्रेम करते, काय करावं? दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झालो काय गाळ देंगे. मी 10 वर्षापूर्वी म्हणतो तो मूर्ख माणसाला किंमत येईन, आलीच. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे ना. ए तुमच्या माझ्या घरात काय झालं महाराज? 18 ते 22च्या टोणग्यांना सगळं मिळालं फुकाट. इयर आपण खणली, पाईपलाईन केली, घर बांधलंय, बारी काढून ठेवले. त्या हरामीला आलाय माज. फुकाटेन सगळं. कष्ट करायचे. मग 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, सांड हिंडतो. कुत्रे मोटरसायकल होताला कुत्र्याला लात आणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. माझा ठेल बापाची आवलाय. मग आता ह्या नालायकानी कोठरी प्यायच्या. वाढदिवस घरी नाही करते आता ही, यांना बाप नाही ना. डांबरीला करायचा वाढदिवस, केक ठेवायचा डांबरी हो, 7-8 जणांनी त्याच्यावर मुतायचं त्या केकवर. हां एकत्र मुतायचं, मग तो मूत एकत्र करायचा केकमध्ये आणि मग एकमेकाला प्रसाद म्हणून घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. आणि मग एकमेकाच्या बापाच्या नावाने हाका मारायचा. ए दत्त्या, ए भिक्या, ए वामण्या, ए किसन्या. माज आठवून गेली आवलाद. अरे ए केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हे हायवेला गुंठ्याचा मालक झालंय. आपल्या लोकांनी शिकलं पाहिजे. हो इंदुरीकर मरल ना, मरणार नाही मी 5-25 वर्ष. राहील का नाही रे 5-25 वर्ष? हां तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल, ध्यानात ठेवा महाराज. जरा आपल्या मंडळीने थोडं बजेट वागायचं ठेवा. MP ची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते. आम्ही कुठे आहेत? आम्ही विचारच करायला तयार नाही. आम्ही जमीन विकून धाब्यावर जेवतोय. एक गाय आपल्याच्यानं सांभाळत नाही. राजस्थानच्या 500 गाय आपल्याकडे आहेत, ठणठणीत आहे. आपली लोक विचारच करीत नाही हो. बोर मारणारा विहिरीवर झोपत आहे आणि आपली माणसं कामच करीत नाही. फरशी कोण टाकीत घराला?
राजस्थानी आचारी, ग्रेनाईट, कलर, इटा द्यायला, गवंड्याच्या हाताखाली इटा द्यायला, कामं करा, कामं करा. काहीच करायचं नाही म्हणल्यावर तिकडं चालेल का महाराज? आणि आपल्या पोरांनी व्यसनावारीच जिंदगी घातली. माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू दे, उलथ होते तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का माराणं, पण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. लिंबाची लिंबोळीवरून किती जरी पिवळी झाली, आज ती कडू आहे. माणूस कसाही असू द्या, त्याच्यावर संकट आहेत. तुमच्यावर जर संकट आलं तर कुणापाशी बोलत जा, पण आतल्या आत ठेवू नका. ते प्रगट करीत जा. ती काळाची गरज आहे. मनावरचा ताण कमी होतो. मग आपल्याकडे एखाद्या घरामध्ये माणूस मिळाल्यानंतर माणसं भेटायला का जातात? तर त्यांना त्या गोष्टीचा विसर. मोबाईलमुळं बोलणं बंद झालं, माणसं टेन्शनमध्ये आहेत. बोलत जा. आणि न बोलणारी माणसं मग शेवटी दुःख दाबून दाबून फाशी घेणं, आत्महत्या करणं, इरीत उडी टाकणं, ह्या नालायक गोष्टी करायच्या मग. हां, आणि हे फाशी घेणारे, औषध पिणारे, राखेल ओतून घेणारे, ही बुद्धिमान माणसं नाहीत, हलकट क्वालिटीची माणसं आहेत. मग तेच मरतात. अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बिडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे आणि काशेतलं गुचिडी जर जिवंत आहे, तर दोन पायाच्या बुद्धिमान माणसानं का जगू नये? का जगू नये? काय मरायचं काम आहे? मरायचं का? बरं कधीतरी एकदा मरणारच आहे ना, मग तुला घाई काय? काय फाशी घेऊन करतो तू? आणि घेतली फाशी, समजा मिळाला, तू किती देणार सरकार तुला? 1 लाख. मंजूर करणाऱ्याने घेतले 20, 80, 20 गेले बँक कमिशन, 60, 20 गेले मित्राच्या पार्टीला, कर्ज होतं 20, शिल्लक राहिले 20, डाव्याचा खर्च 40, परत 20 कर्जच ना. याला मरत रे मावळत नाही. तर कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, अजून जळवतो का तिच्यावर? अरे तिचं पोरगा इंग्लिश मिडियमला जाते. पागल नाही तर वाक्य लिहून ठेवा. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. काय मारायचं? हे 500 घ्यायचं डोक्यातून काढून टाका. म्हणजे कर्ज झालं. काय झालं कर्ज? ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय होईल आणि तुला कोणता राहिलं? बरं निघालं तुला जेलमध्ये, भाकरी तिथं आहेच ना. तुझ्या फक्त कर्जच आहे ना, तो काय खूनबंद केलाय कोणाचा? मग कर्ज असणं काय पाप आहे काय? निसर्गाच्या हातात जगणं कर्ज होणार. शेतकऱ्याचं जगणं कुणावर अवलंबून आहे? निसर्ग. मग निसर्गानं धोका दिला का त्याच्यावर कर्ज? मग मरायचं काय काम आहे? काही उठायचं आणि कोणी. आणि न बोलणारी माणसं आतल्या आत कुजून फाशी घेतात. आणि फाश्यापेक्षा घेतणारे महिला मंडळ, तुम्ही जळून मरू नये, विहिरीत उडी टाकू नये, ह्या मताचा मी नाही. अशी हलकट विचार नाही आपली. हां, तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधीही मरू शकता, त्यात काय आपलं म्हणणं. कोणच्या इरीत उडी टाका, पण तुमच्या बापाच्या इरी टाका, आमच्या इरी वाटू नका. तुझ्या बापाच्या इरी जाईन दे उडी टाकून. काय रोग झाला तुम्हाला? हा विनोद नाही महाराज. भांडे घासून का ना, काय फरक पडला? आता महिलांनी काय ठरवलं माहिती आहे का? 2-4 वर्षापासून महिलांनी फक्त एक बोबाटा करायचा. आमच्यावर लय अन्याय, आमच्यावर लय अन्याय. काय अन्याय तुमच्यावर? काय अन्याय काय महाराज? सासूरवास हा शब्द शाळेत सुद्धा शिकवायला राहिला नाही. सासूरवास शब्द पण राहिलाय. महिला म्हणणार तुमच्या मुलासारखा मी 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप जर मुलीला भेटायला गेला तर मुलाच्याकडची माणसं त्याच्याशी बोलत नव्हती महाराज. अपमान वाटायचा त्या माणसाला की माझी मुलगी माझ्या घरात या घरात देऊन सुद्धा तिचे माणसं बायाशी अरे बोलत नव्हते. तिथं चहा कशाचा? जिथं बोलणंच नाही तिथं तो मेलीला कुठे भेटायचं माहिती आहे महिला मंडळ? सोयाबीन खुरपताना, कपाशी खुरपताना जन्मदात्या पुरीला भेटायचं बापानं. फाटका पायजमा, कपडे तरी काय त्याचे. 5 रुपयाची नोट काढायची त्यानं पुरीच्या बापानं आणि पुरीच्या हातात द्यायची. महाराज ती नोट ओली होत होती का माहिती का? त्याच्या डोळ्यातलं पाणी पडायचं. अरे 20 वर्ष मी रक्ताचा गोळा सांभाळला, तुम्ही यांना दिला. मला मुलगी दिल्याचं दुःख नाही आहे,
पण माझ्या मुलीच्या गालावर हसू सुद्धा नाही याचं त्याला वाईट वाटायचं. रस्त्याच्या कडेला बसायचा आणि झाडाखाली बसून डसडसा रडायचा. माझं दुखणं जर मी माझ्या बायकोला सांगितलं तर तिच्यावर अजून परिणाम होईल. तो बायकोला सांगायचा मुलीचं चांगलं आहे. अरे पोरीच्या बापाला चहा मिळत नव्हता, आज आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय आणि तुम्ही म्हणते आमच्या अन्याय. काय अन्याय काय? अरे तुमच्यामुळे आमची बहीण वावळायला यायची बंद झाली. आज वाघासारखे गडी होते पण बिबटे करून टाकले तुम्ही. बिबटे काय डरायचे गडी लग्नाच्या अगोदर. शेपट तुटून मोकळे झाले त्यांचे. आणि काही झालं का बाय नाही नवऱ्याला लगेच म्हणायचं कायदा माहिती आहे तुम्हाला, कायदा माहिती आहे ना तुम्हाला. हे भाई भांडे घासतो पण कायदा नको. काय तुम्हाला रोग झालाय बावळाटासारखं आपलं काही करीत राहील. कायला फाशी घ्यायची गरज. अरे सगळ्यांना स्वातंत्र्य आलंय आता. कोण कोणाचं ऐकतही नाही, कोणाला मानितही नाही. हो, कपडे घालून जरी सुनबाई चांगले साडी बिडी बदलून जरी कीर्तनाला निघली तर सासूला विचारल्याशिवाय तिला कीर्तनाला जाता येत नव्हतं. आज काय रोग झाला तुम्हाला. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता तुम्ही सुरू केल्यात फेटे. बायांनी फेटे बांधा, आम्ही घेतो 9 वार आणि हिंडवतो गावात आम्ही. बावळ्याचा बाजार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घालतो गाऊन. हा घेतो वाढण्या नावळी तो मुंडके. बावळ्याचा बाजार. काय मग अहो, ज्याचं काम त्यांनीच करावं महाराज. चोर आल्यावर कुत्र्यानंच भुकावा का गाडवानं. हे ऐ जा जा, उठ उठ उठ, पटकन पटकन जा, परत येऊ नका आता. ए चोर आले आणि गाढव कुत्र्याला म्हणलं भूक. कुत्रं म्हणलं इंटरेस्ट नाही. हा मला कधी ताजी भाकर घालीत नाही, मला याचा सुपडा साफ होऊ दे मोर दे. गाढव म्हणलं मी भुकन. कुत्रं म्हणलं तुला किडा आहे तर भूक आपण भुकणार नाही. कुत्र्यानं घेतलं झोपून, गाढव भुकलं. मालकाची झोप मोडली, असं रेटावलं गाढव त्यानं. कुत्रं डोकून पाहायचं म्हणला बरं चाललंय. मग त्याला कुत्र्याने काही करायचं महाराज. अहो फेटा गड्याला शोभतो. दुसरे दारापुढं इनवा पाहिली आणि याला चक्कर आली, मेलं होती. मग बाकीची म्हणली पाहुण्याची गाडी पाहुण्याची, पण मेले. बुद्धीचा भेद. महिला म्हणलं तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून. आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. जी त्वान झोडाय माणूस मिळाला तिला. त्वान झोडाय तिला फक्त मना धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण लगीन नाही करायचं का. पहिलीनच एवढी जिरावली. भावाची मुलगी महिला मंडळ करायची शक्यतो टाळावा. काही झालं तर तो आपला भाऊ आहे पण तिचा बाप आहे. उद्या भांडण झालं प्रसंगाला, घरोघर मातीच्या चुली. माझ्या घरात तुमच्या घरात भांडण आहेत, तो मुलीची बाजू घेईल, तो कशी बहिणीची बाजू घेईल. काही झालं तर ती त्याची मुलगी आहे. तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का, काही गुड्डी खास आहे, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला आहे. आपली बहीण वयामानानं जवळजवळ डोक्यातून गेली. तिला गुड्डीच नीट करेल आणि गुड्डी करतीच नीट. गुड्डी नाही सोडेल. गुड्डीच्या तडाख्या सांगितलं गुड्डी कोण नाही नीट करेल तर तिला काय. भावाची पोरगी टाळावा. पण काय झालंय, भावाच्या रक्तात सुद्धा बुद्धीत भेद होऊ शकतो. एका बाजूला मुलगी आणि एका बाजूला बहीण, त्याच्या सुद्धा बुद्धीत बदल होऊ शकतो. 10-15 वर्षापूर्वी जुने म्हातारे माणसं सांगतील, बाप काय करायचे, एका मुलाला नोकरी लावायची आणि एका मुलाला शेतीवर ठेवायची. का, भांडण तंटा नको आणि प्रपंच चांगला होईल. त्याचा हेतू अतिशय
चांगला बाबा, भांड्याला भांडं लागलं की भांडण होणारच आहे. मग 2 भाऊ घरात राहण्यापेक्षा एक बाई राहील, पोटभर खाईल आणि शेतकऱ्याला मदत करील, हा दृष्टिकोन बापाचा. ती सर्व्हिसवाले इतके भारी, त्यांनी पैशाचा पगार तर घरी द्यायचा नाही, वरून याच्यातही हिस्सा मागायचा. आणि हे 10-5 वर्षापासून पोरांच्या बापाच्या डोक्यात आलं. मग त्यांनी सांगितलं जमीन पडीत राहिली तरी चालेल, पण सगळे शिकवायचे. हां, ज्याच्या नशिबात नोकरी लागल तर लागल, नाही तर शेळ्या वळील. पण एकानं नोकरी करायची आणि पुन्हा हिस्सा मागायचा, हे बजेट बसणार नाही. का? सर्व्हिसवाल्याच्या दृष्टीमध्ये बुद्धीत बदल होतो पैशामुळं. आणि आपली ना आपल्या भावाचं भांडण आहे ना महाराज, पुरुष मंडळी, आपण जर आपल्या बायकोचं ऐकलं नाही ना, कधीच होणार नाही. फक्त आपल्या बायकोचं ऐकायचं नाही बस. हा, तिच्या तोंडावर म्हणायचं खरंय खरंय, माय भाऊ अशीच आहे, माय भाऊ तशीच आहे, तू म्हणते ते एकदम खरंय. भावाला बोलायचंच नाही. आपले मंत्र शिकायचा तुम्ही. हां, नाही नाही, बहिणीने आपली बहीण दिवाळीला आली ना, आपल्याला जर साडी आणायची असली ना, यांना इजारा नाही द्यायची कधी. हा, ही लई खोडीची, ही लगेच म्हणून का आणायची, कपाटात नाही का आणायचीच नाही. आणायची 2000ची चिठ्ठी 500ची चिटकवायची. कशी काय म्हणायची 500ची. आपल्या बहिणीचं काय नाही, हिचं ऐकायचं नाही लई, ती उजरून नाही देणार कोणाला. हां, मग आपल्या भावाचं ना आपलं भांडणच नाही होणार कधी बायकोचं ऐकलं नाही तर. मग बायकोच्या शब्दावरच आपण आपल्या भावाच्या मुळावर उठतो. ऐकायचं नाही. बायको जपून वापरायची गोष्ट आहे. नम्रतेनं, हां, नम्रतेनं, लीनतेनं. काळ वाईट आहे. चांगले बसून लोक जेवत होते, कोणाला किडा आला, उभ्यानं जेवण सुरू केलं. काय तुझ्या बापाचं गेलं तर का खात होते लोक चांगले. आणि ते वरड नालायक टाकली हातात घेतं भात. एकाला भातच सापडा, ते टाकलीच घेऊन गेलं. काय चांगले गोल गुलाबजांबू होते, काय कोणच्या बापाचं गेलं गुलाबजांबूच लांबावला. काय गेलतं का काय तुझ्या बापाने. चांगलं खात होते लोक गुलाबजांबू, लांबावला, गुतला नागपुडीत, मेलं माता. हे म्हणे, हां, चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, कोणला किडा आला केले एकत्र. राजा राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अर्थ लोकाले पुराणी, अर्थ लोकाले